विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्याने पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आली आहे. मात्र या सत्तेनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री बनले आहेत. मात्र त्यानंतर अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष हे मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले होतं. मात्र आता अखेरच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा 15 डिसेंबरला पार पडला आहे. यावेळी मंत्रिमंडळ विस्तारात एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. यामध्ये भाजपचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 मंत्र्यांनी शपथ घेतल्या आहेत. तर आपण जाणून घेऊयात कोणकोणत्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे भाजपा, राधाकृष्ण विखे पाटील भाजपा, हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेस, चंद्रकांत पाटील भाजपा, गिरीश महाजन भाजपा, गुलाबराव पाटील शिवसेना, गणेश नाईक भाजपा, दादा भुसे शिवसेना, संजय राठोड शिवसेना, धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस, मंगल प्रभात लोढा भाजपा, उदय सामंत शिवसेना, जयकुमार रावल भाजपा, पंकजा मुंडे भाजपा, अतुल सावे भाजपा, अशोक उईके भाजपा, शंभूराज देसाई शिवसेना, आशिष शेलार भाजपा, दत्तात्रय भरणे राष्ट्रवादी काँग्रेस, आदिती तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवेंद्रराजे भोसले भाजपा, माणिकराव कोकाटे भाजपा, जयकुमार गोरे भाजपा, नरहरी झिरवळ राष्ट्रवादी काँग्रेस, संजय सावकारे भाजपा, संजय शिरसाट शिवसेना, प्रताप सरनाईक शिवसेना, भरत गोगावले शिवसेना, मकरंद पाटील राष्ट्रवादी काँग्रेस, नितेश राणे भाजपा, आकाश फोंडकर भाजपा. याशिवाय काही आमदारांनी राज्यमंत्रीपदाची देखील शपथ घेतली आहे. मात्र आता ते नेमके कोण आहेत आपण जाणून घेऊया. बाबासाहेब पाटील राष्ट्रवादी काँग्रेस, प्रकाश आंबेडकर शिवसेना, माधुरी मिसाळ भाजपा, आशिष जयस्वाल शिवसेना, पंकज भोयर भाजपा, मेघना बोर्डीकर भाजपा, इंद्रनील नाईक राष्ट्रवादी काँग्रेस, योगेश कदम शिवसेना. तर मंडळीनं, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या स्मार्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.